केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद होणार आहे। थोड्याच वेळामध्ये निवडणूक आयोगाच्या या पत्रकार परिषदेला सुरुवात होईल। उद्याच्या मतमोजणीच्या तयारीबाबत निवडणूक आयोग आज माहिती देणार आहे। थोड्याच वेळामध्ये या पत्रकार परिषदेला सुरुवात होते। केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद थोड्याच वेळामध्ये सुरू होणार आहे। 12:30 ची वेळ या पत्रकार परिषदेसाठी देण्यात आलेली होती। अर्थात उद्याच्या मतमोजणी बाबत तयारीबाबत या पत्रकार परिषदेमधून माहिती मिळणं अपेक्षित आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद होतीये। पुढच्या काही मिनिटांमध्ये या पत्रकार परिषदेला सुरुवात होईल। दुपारी 12:30 ची वेळ या पत्रकार परिषदेसाठी निश्चित करण्यात आलेली आहे। उद्याच्या मतमोजणीच्या तयारीबाबत निवडणूक आयोगाचे अधिकारी माहिती देणार आहेत। शिवाजी काळे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊयात। शिवाजी, सध्या निवडणूक आयोगाचे अधिकारी अद्यापर्यंत आलेले नाहीये, मात्र त्यांच्या बसण्याची जी व्यवस्था समोर करण्यात आलेली आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकते। मुख्य निवडणूक अधिकारी राजीव कुमार हे देखील या पत्रकार परिषदेला उपस्थित असणार आहे आणि थोड्याच वेळात या ठिकाणी येतील अशी माहिती सांगण्यात येत आहे। आजच्या पत्रकार परिषदेचा मुख्य मुद्दा जर म्हणून आपण जर पाहिलं तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा असणार आहे की अनेक नेत्यांवरती जे आरोप करण्यात आले ते इलेक्शन निवडणूक सुरू असताना त्यांनी आचारसंहितेचा भंग केला, त्यांच्यावरती काय कारवाई झाली। त्याचबरोबर मतमोजणीसाठी ज्या पद्धतीने इंडिया आघाडीच्या काही नेत्यांनी आक्षेप घेतलेला आहे त्यावरती निवडणूक आयोगाचं काय म्हणणं आहे। त्यांचं म्हणणं असं आहे की पोस्टल मतदान जे आहे त्याची मोजणी अगोदर होणं गरजेचं आहे आणि ते त्या नियमामध्ये जो बदल केलेला आहे त्या संदर्भात काही लोक सर्वोच्च न्यायालयामध्ये देखील गेलेले आहेत। त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती ही पत्रकार परिषद जी आहे तिला अत्यंत महत्त्व प्राप्त होतं आणि निवडणूक काळामध्ये ज्या पद्धतीने यावेळेस किती पैसे पकडण्यात आले, किती लोकांवरती कारवाई झाली, त्याचबरोबर अनेक लोकांचा मृत्यू देखील झालेला आहे, या पार्श्वभूमीवरती ही जी पत्रकार परिषद होते याला महत्त्व प्राप्त होते। शिवाजी, विरोधी पक्षाचे नेते हे निवडणूक आयोगाच्या भेटीसाठी गेले होते, त्यावेळेला त्यांनी काही मागण्या ठेवलेल्या होत्या, त्याविषयी काही कमेंट होण्याची शक्यता? निश्चितपणे ही कमेंट होऊ शकते, कारण जर आपण विचार केला तर ज्या पद्धतीने ही सगळी पत्रकार परिषदेच्या पार्श्वभूमीवरती आपण जर पाहिलं तर त्यांची येण्याची सुरुवात झालेली आहे। मात्र त्यांची जी मागणी होती त्या मागणीमध्ये सगळ्यात प्रमुख मागणी अशी होती की पोस्टल मतदान जे आहे ते अत्यंत महत्त्वाचं असतं आणि या पोस्टल मतांच्या दरम्यान जेव्हा आपण विचार करतो की हे मतदान जे आहे ते अगोदर मोजणी होणं गरजेचं आहे, ते नंतर झालं ज्यावेळेस अटीतटीचा सामना असतो त्यावेळेस पोस्टल मतदान ही अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडत असतं आणि यामध्ये त्यामुळे हे पोस्टल मतदान अगोदरच्या नियमानुसार मार्गदर्शक तत्वानुसार अगोदर जर घेतलं गेलं तर हे जे क्रायसिस आहे ते टाळले जाऊ शकतात। आता जे निवडणूक अधिकारी आहेत हृदेश कुमार, नितेश कुमार व्यास, त्याचबरोबर एम.के. शाहू, त्याच्यानंतर अजय बादो हे या ठिकाणी पोहोचले आहे, मात्र मुख्य जे निवडणूक अधिकारी आहेत ते अद्यापपर्यंत पोहोचलेले नाही। राजीव कुमार असो, ज्ञानेश कुमार असो, त्याचबरोबर डॉक्टर एस साधू आणि बी नारायण हे अद्यापपर्यंत डायरेक्टर जनरल जे आहेत निवडणूक अधिकारीची जे आहेत ते अद्यापपर्यंत पोहोचले नाही, मात्र अधिकारी जे आहेत ते आता यायला सुरुवात झालेली आहे आणि थोड्याच वेळात जी आहे ती पत्रकार परिषद आता सुरू होणार आहे। साधारण 4 अधिकारी येणं बाकी आहे। तर शिवाजी यांच्याशी आपला संपर्क काहीसा तुटतोय, पुन्हा एकदा हा संपर्क प्रस्थापित करण्याचा आपण प्रयत्न करूयात। केंद्रीय निवडणूक आयोगाची आज महत्त्वाची पत्रकार परिषद होतीये दिल्लीमध्ये, त्याची ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय पुढारी न्यूजवरती। थोड्याच वेळामध्ये या पत्रकार परिषदेला सुरुवात होणार आहे।